हे हिरवे चुटुक पापड पाहताच खाण्यासाठी मोह आवरत नाहीये. कधी एकदाच हे तळेल आणि खाईल असं वाटतं. हे हलके फुलके सुंदर दिसणारे पापड बनवायला सुद्धा तितके सोपे आहेत बरं का. आणि चवीला तर हे भन्नाट लागतातच, पण याचबरोबर इतर पापडांच्या तुलनेमध्ये हे पौष्टिक सुद्धा आहेत. आणि आणखीन एक खासियत या पापडाची तुम्हाला सांगू का? फॅनच्या हवेखाली सुद्धा आरामात हे वाळले जातात. 24 तास छान हे फॅनखाली वाळवून घ्यायचंय आणि अगदी 2 ते 3 तास तुम्ही याला कडकडीत ऊन दाखवलत ना, तरी सुद्धा अगदी 2 वर्ष तुम्हाला टेन्शन नाही. अहो, लाटायचं टेन्शन सुद्धा अजिबातच नाहीये. का म्हणून काय विचारत व्हिडिओ तुम्ही पुढे जाऊन पहा. नक्कीच लक्षात येईल. अगदी झटपट हे पापड तयार होतात, 2 वर्षभर टिकतात, फॅनच्या हवेखाली वाळतात, पौष्टिकही आहेत. एकट्याने म्हटलं तरी किलो-किलोने बनवू शकता. अजून काय पाहिजे? चला, असे आगळे-वेगळे, भन्नाट आणि सोपे पापड करायला घेऊयात. तर सगळ्यात आधी आपल्याला भांडी लागणार आहेत. तर लागणारी भांडी मी इथं काढून घेते. आता आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये तांदळाचं पीठ तर असतंच. हे तांदळाचं पीठच आपल्याला मोजून घ्यायचंय. अगदी साध्या पद्धतीने घरीच मी तांदळाचं पीठ दळून घेतलेलं आहे. आता ते कसं दळून घेतलं, तर 1 किलो तांदूळ मी घेतला होता. स्वच्छ पाण्याने 4-5 वेळा तो धुवून घेतला. साधा रेशनचा तांदूळ किंवा इडलीचा तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता. आता तो तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. रात्रभर फॅनच्या हवेखाली तो वाळवून घेतला. कडकडीत वाळून झाला, की एका घरगुती गिरणीवरती तो दळून आणायचा किंवा मग तुम्ही पिठाच्या गिरणीमधून दळून आणला तरी सुद्धा चालेल किंवा अगदी बाजारात किराणाच्या दुकानांमध्ये तांदळाची पिठे अगदी सहज अवेलेबल होते. ती सुद्धा तुम्ही आणू शकता. आता ही जी तांदळाची पिठी आहे, 1 किलोच्या प्रमाणात जर तुम्हाला हे पापड बनवायचे असतील, तर मात्र हे कधीही मोजून घ्यायचे. जसं मी आत्ता तुम्हाला मोजून दाखवत आहे. आत्ता सध्यापुरते आपण 2 कप पिठाचेच इथे पापड बनवणार आहोत, म्हणजे अंदाज व्यवस्थित येईल. आता तुम्हाला खरं सांगू का? एकदम 1 किलोचे पापड बनवण्यापेक्षा ना, असे वाटीच्या प्रमाणामध्ये जर तुम्ही पापड बनवलेत, तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स सुद्धा येईल आणि याचबरोबर काय होईल माहिती का? कुठे गणित अडकतंय हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल आणि जर का हे वाटीच्या प्रमाणामध्ये, कपाच्या प्रमाणामध्ये पापड तुमचे सक्सेसफुल झाले, तर मात्र आरामात तुम्ही किलोच्या प्रमाणामध्ये करूच शकता. पीठ तुम्ही रेडीमेड घ्या किंवा घरीच दळून घ्या. तुम्हाला हे पीठ चाळूनच घ्यायचंय. किती कोंडा आणि याचबरोबर जाडसर असे तांदूळ यामध्ये आहेत. आता हेच जर तांदूळ पापडामध्ये आले, तर हे पापड फाटले जातात आणि मग त्याचा आकार व्यवस्थित येत नाही. यासाठी नेहमी पापडाचं कुठलंही पीठ असू देत, नेहमी ते चाळून घ्यायचं. आता इथे छान स्वच्छ असं पीठ आपलं चाळून झालंय. पुढची कृती करून घेऊयात. जसं की मी तुम्हाला आधीच म्हटलं, की हे पौष्टिक पापड आहेत, तर पौष्टिकतेसाठीच आपण यामध्ये घालणार आहोत पालक. पालक किती घ्यायचा? तर इथे मी अगदी 1 मूठ भरून पालक घेतलेला आहे. आता हे छान चिरून घ्यायचंय. पालक नेहमी चिरण्याआधी धुवून घ्यायचा, म्हणजे त्याचे जे न्यूट्रिशन व्हॅल्यूज आहेत, ते व्यवस्थित टिकून राहतात. आता ज्या कपाने, ज्या वाटीने, ज्या भांड्याने आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं, त्याच भांड्याने बरोबर 2 वाटी भरून किंवा 2 कप भरून आपल्याला इथे चिरलेला पालक घ्यायचा. थोडाफार कमी जास्त असेल, चालू शकतो. आता हा चिरून घेतलेला पालक लगेचच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकता बरोबर 2 कप भरून आपलं हे पालक भरलेलं आहे. आता पालक बारीक करून घेत असताना यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. अंदाजे 1 पाव कप भरून मी इथं पाणी घातलेलं आहे. आता हा जो पालक आहे तो चांगला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. अजिबात याचे असे मोठे-मोठे पालकाचे पानं राहता कामा नये. खूप बारीक अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची. यासाठीच थोडंसं यामध्ये पाणी घातलं, की छान बारीक अशी पेस्ट तयार होते. पालकाची पेस्ट आपली तयार झालेली आहे. आता पुढची कृती करायची. यासाठी आपल्याला एक कढई लागणार आहे. शक्यतो ना आपण नॉनस्टिकची कढई घ्यायची, म्हणजे काय होतं, जे पीठ आहे ते कढईला चिकटत नाही आणि वायाला सुद्धा जात नाही. कढई मी गॅसवरती चढवली आहे, पण अजूनही मी गॅसची फ्लेम चालू केलेली नाही. सगळ्यात आधी आपण ही तयार केलेली पालकाची प्युरी या कढईमध्ये घालूयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये पालकाची प्युरी बरीचशी चिकटलेली होती. बरोबर 1 कप भरून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता हेच पालकाचं पाणी पुन्हा आपण कढईमध्ये ओतूयात. आपल्याला जितकं पीठ आहे, पिठाच्या बरोबर 1.5 पट आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर 2 कप भरून आपण पीठ घेतलं होतं, यासाठी 3 कप भरून आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय. आता गॅसची फ्लेम मी इथं चालू केली. गॅसची फ्लेम सुरुवातीपासूनच मीडियम ठेवायची. आता थोडंसं या पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि मग आपण इतर साहित्य यामध्ये घालूयात. तर हे बघा, अगदी एक 2 ते 3 मिनिटामध्ये पाण्याला चांगली उकळी यायला लागली, की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि याचबरोबर पाव चमचा भरून इथे मी पापड खार घेतलाय. पापड खार तुमच्याकडे नसेल तर पाव चमचा इथे आपल्याला
खायचा सोडा घ्यायचा आहे आणि याचबरोबर एक मोठा चमचा भरून मी खसखस घातली आहे. खसखस तुम्हाला नसेल घालायची, याऐवजी तुम्ही तर तीळ घातले तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही स्किप करू शकता. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आपण हे नुसते मिठाचे पापड करतोय, पण जर तुम्हाला हे पापड तिखट हवे असतील, पालकाची प्युरी तयार करून घेतो त्यावेळेसच 2 मिरच्या तुम्ही इथे घातल्यात तरी सुद्धा चालेल, म्हणजे पापड थोडेसे तिखट होतील. आता तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल, की पालकाचे पापड थोडेसे काळपट असे होतात, वाळल्यानंतर थोडेसे काळपट दिसतात किंवा तळल्यानंतर सुद्धा त्याचा रंग व्यवस्थित हिरवा असा येत नाही. म्हणूनच इथे अगदी एक 4 ते 5 थेंब मी खायचा रंग घातलेला आहे. पण खायचा रंग घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल आवडत, तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल. आता फक्त एक 2 मिनिटांसाठी हा जो पालक आहे, तो पाण्यासोबत आपण शिजवून घेऊयात. तर हे बघा, उकळी आल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटांसाठी चांगला पालक मी पाण्यामध्ये शिजवून घेतला. आता जे पीठ आपण तांदळाचं चाळून ठेवलं होतं, ते पीठ आपल्याला यामध्ये घालायचंय. जेव्हा आपण यामध्ये पिठी घालतो, त्यावेळेस संपूर्णपणे गॅसची फ्लेम लो ठेवायची. अजिबात इथे हाय फ्लेम ठेवायची नाही. संपूर्ण पीठ घालून घ्यायचं आणि यानंतरच हे मिक्सचर जे आहे, ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता किलोच्या प्रमाणात जर तुम्ही करणार असाल, तर मात्र काय करायचं, एखाद्या कोणाची तरी हेल्प तुम्ही घेऊ शकता. म्हणजे जेणेकरून अजिबात गुठळ्या होणार नाही. पण काळजी करू नका, जरी तुम्ही एकटे असाल, तरी सुद्धा एकट्याने किलोभर सुद्धा करू शकता. आत्ता जरी यामध्ये भरपूर गाठी झाल्या, तरी सुद्धा काहीच हरकत नाही. पुढे जाऊन अशा ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, की ज्यामुळे यामधल्या गुठळ्या ज्या आहेत, त्या अगदी सहज निघून जातात. आत्ता जितपत तुम्हाला जमतंय, तितपत हे जे पीठ आहे, ते या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता एक 2 ते 3 मिनिटांसाठी हे पीठ मी चांगलं मिक्स करून घेतलंय. यावरती पटकन झाकण ठेवूयात आणि गॅसची फ्लेम बंद करूयात. बंद फ्लेमवरती 5 मिनिटांसाठी या मिश्रणाला, या पिठाला आपल्याला चांगली वाफ द्यायची आहे. इथे बरोबर 5 ते 7 मिनिट झाली आहेत. चांगली वाफ या पिठाने धरली होती. आता काय करूयात, हे जे मिश्रण आहे, ते एका परातीमध्ये काढून घेऊयात. तर इथे कढईमधलं संपूर्ण मिश्रण मी काढून घेतलेलं आहे. आता आपल्या घरामध्ये असा पोटॅटो मॅशर असतोच. त्या पोटॅटो मॅशरने सगळ्या यातल्या गुठळ्या आपल्याला मोडून काढायच्यात किंवा तांब्या, तुम्ही एखादा ग्लास किंवा पेला इथे घेऊ शकता. याने सुद्धा अगदी सहज या गुठळ्या मोडल्या जातात. सलग 2 ते 3 मिनिटांसाठी हे पीठ चांगलं मॅश करून घेतलं. आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि हे हाताने थोडंसं मळून घ्यायचं. अगदी मऊसर असं करून घ्यायचं. इथे तुम्ही आता बघितलंत तर अजिबात यामध्ये गुठळ्या राहिलेल्या नाही. आता यानंतरची अगदी महत्त्वाची स्टेप म्हणजे पुन्हा आपल्याला या पिठाला वाफ द्यायची. तर यासाठीच हाताला चांगलं पाणी लावून घ्यायचं. एक मोठ्या आकाराचा उंडा घ्यायचा आणि जसं आपण उडीद वड्यासाठी यामध्ये होल तयार करून घेतो, अगदी त्याच पद्धतीने इथे होल मी तयार करून घेतलेला आहे. याच पद्धतीने सगळ्या पिठाचे असे मोठे-मोठे मी उंडे तयार करून ठेवलेले आहेत. आता तयार करून घेतलेले हे उंडे, हे गोळे आपल्याला पुन्हा वाफवून घ्यायचे आहेत. तर यासाठी कढईमध्ये मी भरपूर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर हे पाणी चांगलं गरम झालेलं आहे. आता यावरती आपण हे उंडे ठेवूयात. आता यावरती झाकण ठेवूयात आणि 15 मिनिटांसाठी वाफवून घेऊयात. इथे 15 मिनिट झालेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता मस्त उंडे वाफवले गेलेले आहेत. सुरुवातीपेक्षा हे साईजला थोडेसे मोठे दिसतायत, फुलल्यासारखे दिसतायत. लक्षात घ्या, की हे जे पीठ आहे ते अजिबात आपल्याला थंड होऊ द्यायचं नाही. गरम असतानाच पुन्हा हे चांगलं मॅश करून घ्यायचंय. आता जर तुम्ही हे पीठ बघितलं तर सुरुवातीपेक्षा हे पीठ खूप चिकट वाटतंय. चांगला चिकटपणा याला आलाय आणि याचबरोबर छान फुललं सुद्धा गेलंय. असं पीठ तुम्ही वाफवून घेतलं तर अजिबात पापड फाटले जात नाही किंवा वाळल्यानंतर हे तुटले जात नाहीत. 3 ते 4 मिनिटांसाठी पीठ चांगलं मॅश करून झालं, की एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचंय. जो आपला चपातीचा डबा असतो, त्यामध्ये हे जर तुम्ही झाकून ठेवलत ना, तर अजिबात हे थंड होत नाही. आता या गरमागरम पिठाचे न लाटता पापड कसे बनवायचे हे बघूएत. आता हे पापड जे आहेत ते मी घरामध्येच बनवणार आहे. यासाठी प्लास्टिकची एक शीट खाली अंथरली आहे. तर यासाठी हाताला पाणी लावून घ्यायचं आणि लिंबाच्या आकारा एवढा एक उंडा घ्यायचा. चांगला तो पाण्यामध्ये कोट व्हायला हवा, गोल करून घ्यायचा. यानंतर जे आपण पेपर शीट अंथरली आहे, त्यावरतीच हा उंडा ठेवायचा. वरती पुन्हा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि यावरती जड असणारी एखादी वस्तू ठेवायची. इथे मी पोळपाट घेतलाय. पोळपाटाने छान याला दाब द्यायचा. या पद्धतीने दाब दिला, की आपोआप गोल आकार पकडला जातो आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी सहज असा पापड सुद्धा आपला झालाय. हा प्लास्टिकचा जो पेपर आहे, तो सुद्धा अगदी सहज वेगळा होतो. पुन्हा त्याला पाणी लावून घ्यायचं, एक उंडा घ्यायचा आणि हा चांगला ओला करून घ्यायचा, गोल करून घ्यायचा आणि यानंतर पुन्हा प्लास्टिकच्या पेपरवरती हा ठेवायचा. आता जेव्हा आपण हा गोळा ठेवतो त्यावेळेस 2 पापडाच्या मध्ये अंतर ठेवायचं. यावरती पुन्हा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि आता पुन्हा यावरती पोळपाट ठेवून चांगला दाब द्यायचा.
एकदम परफेक्ट पटापट गोल आकारामध्ये हे पापड तयार होतात. अजिबात लाटायची गरज पडत नाही आणि हा जो वरचा प्लास्टिकचा शीट आहे, ते अगदी सहज असं वेगळं सुद्धा होतं. जेव्हा तुम्ही पापड दाबून घेता, हा उंडा दाबून घेता, त्यावेळेस थोडंसं कागदाला पाणी लावून घेतलं, तरी सुद्धा सहज पटापट असे वेगळे होतात. तर याच पद्धतीने असे सगळे इथे पापड मी तयार करून घेतलेत. आता हे पापड पूर्ण 1 दिवस फॅनच्या हवेखाली मी वाळवून घेणार आणि दुसऱ्या दिवशी 3 ते 4 तासांसाठी चांगलं कडकडीत असं ऊन दिलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता पापड अगदी परफेक्ट असे वाळले गेलेत आणि काय सुंदर हे पापड दिसतायत. आता हेच पापड हवाबंद डब्यामध्ये ठेवून दिले की अगदी 2 वर्ष आहे असे टिकले जातात. आता तळल्यानंतर हे पापड तुम्ही बघू शकता साईजपेक्षा अगदी चौपट हे होतात आणि मस्त रंग सुद्धा दिसतोय. भरपूर खुसखुशीत हे पापड तयार होतात आणि याचबरोबर चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. तर इथे तुम्ही पापडाचा रंग, पापडाचं टेक्स्चर बघू शकता. किती हलके-फुलके असे हे पापड दिसतायत आणि याचबरोबर भरपूर खुसखुशीत असे हे पापड तयार झालेले आहेत. आशा करते की ही आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त-मस्त खात रहा.